ऐकू आलं सगळ्यांना व्यवस्थित? हो. बोला. हा बोला. तेव्हा तिथे जा, आजीजवळ जा, आजीजवळ जा. आज गुरुदेव म्हणतात की सुरुवातीला मुल्ला नसरुद्दीनचं उदाहरण गुरुदेवांनी दिलेलं आहे. आता उदाहरणामध्ये असं सांगितलं की मुल्ला नसरुद्दीन स्वतःला म्हणतो की मैं मरा हुआ हूँ, तो पत्नी उठो खाना खाओ असं म्हणत असताना तो म्हणतो मैं तो मरा हुआ हूँ, मैं खाना कैसा खा सकता हूँ. असं म्हटल्यानंतर पत्नीनं त्यांना मनोवैज्ञानिक डॉक्टरकडे लिहून गेलेलं आहे. परंतु मनोवैज्ञानिक कहता है वह तो तर्क से मरा है या जिंदा है देखने के लिए हाथ में सुरा लगाया तो खून निकला. तो वह कहने लगा कि मैं मैंने कुछ तो नई बात से सीख लिया. गुरुदेवांचं असं म्हणणं की ज्ञानाची तलवार घेऊन बंधन तोडा आणि मुक्त होऊन जा, आनंदी बना. जसं शीशे के ऊपर धूल जमा होती है वह निकालो. और जैसा कि धार्मिक काम में लग जाने से हर तरह का बंधन अपने तरफ लग जाता है, क्योंकि मन विक्षिप्त है. विक्षिप्त मन के शांत करने के लिए समाधि अवश्य है. समाधि से मुक्त नहीं होता लेकिन आनंद लेके समाधि का अनुभव ले सकता है. तुम सब क्रिया के साक्षी हो. आता इथं उदाहरण दिलेलं आहे गुरुदेवांनी की समुद्रामध्ये लहरी निर्माण होतात, लाटा निर्माण होतात, त्या कधी शांत होत नाहीत. तसं आपण निष्क्रिय आहोत असं जरी वाटत असलं तरी आतून काहीतरी क्रिया चालूच असते आपल्या शरीरातली, ती कधी बंद होत नसते. म्हणून तुम्ही अक्रिय किंवा आकाशवत तुम सबके साक्षी हो. शरीर में दुख सुख आते रहता है. मैं असंग हो निष्क्रिय हो. आणि यानंतर गुरुदेवांनी मस्त सुंदर असं भजन गायलेलं आहे. अलख निरंजन भव भय भंजन नारायण नारायण हरी नारायण. जय गुरुदेव. जय गुरु. चला दुसरे. बोला बोला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुरुजी सांगतात की भ्रमामध्ये अडकलेला माणूस म्हणजे त्या बंधनात अधिकाधिक अडकत जातो आणि त्यामुळे त्या भ्रमामधून निघू शकत नाही. तर जसं की मुल्ला नसरुद्दीनचं झालं होतं. आणि मन जेव्हा विक्षिप्त होते, विक्षिप्त मनाला शांत करण्यासाठी समाधीची आवश्यकता आहे म्हणतात. तर समाधी अवस्थेत जाण्यासाठी
आपण अक्रिय अवस्थेत जाणं आवश्यक आहे. म्हणजे आपण अखिलच आहोत, परंतु आपल्या शरीरामध्ये सतत क्रिया चालूच असतात. जसे की आकाश जरी शांत असलं तरी समुद्रामध्ये लाटा उसळत राहतात, तसं आपल्या शरीराचं आहे. आपण जरी शांत आहोत तरी आपल्या शरीरामध्ये अनेक क्रिया चालू असतात, असे गुरुजींनी सांगितले. त्यामुळे म्हणजे आपण कसं असायला पाहिजे की निष्क्रिय, त्यानंतर निसंग आहोत आणि स्वप्रकाशी आणि निरंजन आहोत, असं गुरुजींनी सांगितलं. त्यामुळेच आपण मुक्त आहोत असे म्हणतात. आणि शेवटी म्हटले की बोध जागृत झाले तरच झोप सुद्धा समाधी सारखीच लागते आपल्याला, असं गुरुजींनी सांगितलं. जय गुरु. बोला. बाकीचे बोला. वत्सलाताई, सुप्रियाताई, डॉक्टर मॅडम आज आलेत मला वाटतं. तर मी भक्तीताई. प्रवासात आहे, माझी रेंज चालली मध्ये मध्ये. बरं. ऐकते मी जेवढं माझ्या बाक्यात आहे तेवढं ऐक. चालतं. थोडंसं कालपर्यंत आपण कुठपर्यंत आलो होतो, एकदा रिमाइंड करूया, मग पुढे जाऊ आपण. काल तुम्ही सर असं सांगितलं की परिस्थिती कशी असू देत शांत आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जास्तीत जास्त शांत राहिलं पाहिजे. शांत झाल्याशिवाय काय होत नाही. मन शांत. अंतर्मुख हा. आपण अंतर्मुख होऊ शकत नाही. आपण जेव्हा शांत होऊ तेव्हाच हे ज्ञान आपल्याला समजेल, अन्यथा नाही समजणार, आहे की नाही. आपण जेव्हा शांत होऊ, म्हणून काय सांगितलंय की आप शांत हो जाओ, है ना. शांत झाल्यानंतरच मग हे ज्ञान जे आहे आत्मसात होईल. कारण आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये काही धारणा असतात आणि त्या धारणा काही केल्या सुटत नाहीत. तुम्ही काही करा, ते धारणा सुटत नाही. तुम्ही ध्यान करा, सुदर्शन क्रिया करा, मेडिटेशन करा, त्याच्यानंतर समाधीमध्ये जा, सहज करा, तुम्ही काय करायचं ते करा. पण काही धारणा अशा असतात काही जणांच्या, ज्या सुटत नाहीत, आहे की नाही. असे व्यक्ती पाहिलेत आपण, आहेत सर. आहेत ना. हा. तर तिथे आपल्याला काय सांगतात, की उदाहरण छान दिलं त्यांनी मुल्ला नसरुद्दीनचं. त्याच्या मनामध्ये एक धारणा बसली की मी मेलोय. मग बघा, त्याला सगळ्या कृत्या करून, सगळ्या तर्कामधून त्याला काढलं, तरी तो काय म्हणतो, नाही माझंच खरंय, मी मेलेलाच आहे.
आणि अशा माणसाला बोध होईल का? नाही होणार. तर आता आपल्याला ह्याच्यातून काय घ्यायचंय की माझ्यामध्ये जर समजा अशी कोणती धारणा असेल तर ते मी सोडून द्यायची. कुठलीही धारणा नाही. बघा, सांसारिक कार्यातून एखाद्या वेळेस आपण विश्राम घेतो, पण धार्मिक कार्यामधून विश्राम घेणं कठीण आहे. कठीण आहे. जसं सांगितलंय की गंगेमध्ये जाऊन विशिष्ट दिवसाला जाऊन स्नान केल्याशिवाय आपण पुण्यवान होत नाही, आपल्याला मोक्ष मिळत नाही. ही जी धारणा असते आपली, ती धारणा एवढी पक्की बसलेली असते की एखाद्या वर्षी समजा मिस झालं तर किती मोठं पाप आपल्याकडून झालं असं वाटायला लागतं. आहे की नाही? असे अनुभव आहेत की नाही? अच्छा. आपल्या स्वतःचे सुद्धा अनुभव होते. जेव्हा आपण ह्या ज्ञानाच्या थोडस प्राथमिक अवस्थेमध्ये होतो त्यावेळेस आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या धारणा होत्या की नाही? म्हणून गुरुदेव काय म्हणतात, सांसारिक विश्राम तुम्ही घेऊ शकाल, पण धार्मिक विश्राम घेणं थोडस कठीण असतं. तिथे एवढी भागदौड करतो आपण. साधं उदाहरण आहे, घरी एखादं काम करायचं असेल तर नाही करत आपण, पण भंडाऱ्यात जाऊन कुठलं काम करायचं देवाच्या ह्याच्यामध्ये, तर मग तिथे आपलं काही जरी समजा शारीरिक हे होत असेल तरी तिथे जाऊन आपण ते काम करतो. आणि एखाद्या वेळेस नाही झालं आपल्याच्यानं तर आपल्याला रिग्रेट होते, पश्चाताप होतं की नाही असं? तर ते सोडून द्या असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. कुठल्याच प्रकारची धारणा आपण पकडून नाही ठेवायची. का नाही ठेवायची? कारण मी कसा आहे, माझं स्वरूप काय आहे, मी सगळ्यांचा साक्षी आहे. हे जे काही घडतंय ते कुठं घडतंय? मनामध्ये घडतंय, शरीरामध्ये घडतंय, आहे की नाही? पण माझ्यामध्ये आहे का ते? नाहीये. आता बऱ्याच वेळेस काय होते माहिती का, की सगळं शांत झाल्यावर, परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा, सगळे काम हे ते सगळं काही नाहीये, एकदम आता मोकळा वेळ आहे, आणि मग आपल्याला मुक्ती आणि मोक्षाची आठवण येते का? येते ना? येते. मग मोक्षाची आठवण येते. तर तिथे काय सांगितलेलं आहे गुरुदेवांनी, की हे तुमच्यामध्ये नाही घडत आहे, तुम्ही त्याच्यापासून वेगळे आहात, हे जाणून घ्या. म्हणजे किती छान सांगितलंय बघा. कानावर शब्द सुद्धा आपोआप पडतायत, त्याला मी काही करत नाहीये. मी कसा आहे? निष्क्रिय आहे की नाही? जे काही शब्द आहेत ते कसे आहेत? आपोआप पडतायत. इथपर्यंत माझ्या आतमध्ये ती जाणीव झाली पाहिजे. जे काही घडतंय ते कसं आहे? आपोआप घडतंय. आणि ते कुठं घडतंय? मनामध्ये, शरीरामध्ये. मनात चालतंय सगळं, चांगलं वाईट, चांगलं वाईट. शरीरामध्ये सुख दुःख, वेदना, स्वस्थपणा, है ना? शरीर स्वस्थ असणं, वेदना असणं, हे कुठं चालतंय? शरीरामध्ये चालतं. बुद्धीमध्ये काय चालतंय? हे बरोबर आहे, ते बरोबर नाही, है ना? हे सत्य आहे, ते असत्य आहे, हे कुठं चालतंय? बुद्धीमध्ये चालतंय.
पण ह्या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे. आणि मी कसा आहे, माझं स्वरूप कसं आहे, मी निष्क्रिय आहे. त्यानंतर मी प्रकाशमान आहे. माझं अस्तित्व कसं आहे, प्रकाशमान आहे. तिथे कुठलाही अंधार नाही, ज्ञानाचा अंधार नाही, कुठल्याही प्रकारचा अंधार नाही आहे. माझं स्वरूप कसं आहे, प्रकाशमान आहे. मी काहीच करत नाहीये, हे सगळं घडतंय. माझं अस्तित्व हे असं आहे. पुन्हा मी कसा आहे, निरंजन आहे. निरंजन म्हणजे काय, माझ्यावर कुठलाही दाग नाही, चांगलेपणाचा दाग नाही, वाईटपणाचा दाग नाही, माझ्या कुठल्याही कर्माचा दाग नाही, कुठलंही रंजन नाही आहे माझ्यावर. मी कसा आहे, निरंजन आहे. आणि मग हे स्वतःला सांगत जा केव्हा केव्हा, पुन्हा 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 पुन्हा, काय, मी निरंजन आहे, मी निष्क्रिय आहे, आणि मी प्रकाशमान आहे. माझं स्वरूप कसं आहे, प्रकाशमान स्वरूप आहे. आणि हे सगळं काही घडतंय ह्याचा मी साक्षी आहे. याचा अर्थ काहीच न करता बाजूला बसून राहणं असा नाहीये. आपल्याला गुरुदेवांनी आधीच सांगितलेलं आहे, ये नहीं चलेगा. ये सब संसार का नियम है, वो नियम के साथ हमें चलना है, लेकिन ये जान के चलना है कि मैं निष्क्रिय हूं. मी कसा आहे, निष्क्रिय आहे. म्हणजेच मी करता नाहीये, करतय, माझ्यामध्ये घडतंय, पण मी नाही करत. हे सगळं जे काही आहे ते घडतंय, करत नाही, आहे की नाही. म्हणून आपण समजा एखादी गोष्ट काही समजा केली कुठली, तर त्याला आपण काय म्हणतो, इट्स माय परफॉर्मन्स. काय म्हणतो, हा माझा परफॉर्मन्स आहे. आय एम नॉट टेकिंग, मी घेत नाहीये, तर मी काय करतोय, परफॉर्म करतो. परफॉर्म करतोय म्हणजे हे जे पूर्ण नाटक चाललेलं आहे, त्या नाटकाचं एक पात्र आहे मी. तर ही जाणीव वारंवार आपल्यामध्ये. आणि चिंता, चिंता को छोड़ दो, है की नाही. आजचं सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं, चिंता छोड़ दो, सोडून द्या चिंता. आणि मग काय होईल, आपली जी झोप आहे ती सुद्धा समाधी सारखी असते. समाधी म्हणजे काय, लोकांचे खूप मोठमोठे गैरसमज आहेत समाधीच्या बाबतीमध्ये. जमिनीच्या आतमध्ये गाडून घ्यायचं, वर सगळं हे करायचं, बसून राहायचं. तर ती समाधी नाही आहे. समाधी म्हणजे काय, आपली बुद्धी जी आहे ती जेव्हा समस्थितीमध्ये असते. समस्थिती म्हणजे कोणी दूरचा नाही, कोणी जवळचा नाही, काही सत्य नाही, कुठलं असत्य नाही, काही खरं नाही, काही खोटं नाही,
तो असा मी असा असं काहीच नाहीये. सगळेजण सारखे एका लेवलवर आहेत. ही सगळी पूर्ण सृष्टी, आपलं शरीर, आपलं मन, हे सगळं कसं आहे, समस्थितीमध्ये आहे. ही अवस्था म्हणजे समाधी. पुन्हा एक आपली हे असते धारणा की समाधीमध्ये समाधी लागली तरच ज्ञान आहे, अन्यथा ज्ञान नाहीये. ही पण धारणा सोडून द्यायची. कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही. मग आपल्याला काय सांगितलं की रात्री झोपताना मी कसा आहे, निरंजन आहे. निष्क्रिय आहे, प्रकाशमान आहे. आणि झोपी जायचं. चिंता करायची नाही. बरोबर आहे ना? सुप्रियाताई, डॉक्टर मॅडम, महेश सर, वत्सलाताई, रावसाहेबजी, वर्षा, किरण सर, भक्तीताई, भगवान सर, चिंता बरोबर आहे सर. करायची नाही. चिंता करायची नाही. आणि करून काय फायदा पण नाहीये. नाहीये. काय फायदा आहे? ते जे सहज होणार आहे ते प्रवृत्ती होणारच आहे. काहीतरी जे येतं सहज होणार आहे ते प्रवृत्ती. होतंय. फायदा नाही एवढं निश्चित आहे, पण ते सहज प्रवृत्ती म्हणते. महत्वाच्या आजच्या दोन हे आहेत. काय आहेत? एक म्हणजे चिंता सोडून द्यायची. अभ्यास आहे हा. हा काय आहे? अभ्यास आहे. अष्टावक्र गीता श्रवण करणं, मनन करणं, चिंतन करणं हा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास आपण करायला पाहिजे. करतो आपण. दृष्टांत बी छान आहेत ना सर याच्यात. हा. दसागराचं उदाहरण, पुन्हा अज्ञान रूपी रस्सी को ज्ञान रूपी तलवार से तोडो. हा. ते कशामुळे बनलेलं आहे की आपण काय सगळं ऐकतो आणि पुन्हा चिंता करत बसतो. हा हा. तर मग काय करायचं? तलवार घ्यायची आणि ह्या चिंतेला त्या तलवारीनं वार करायचा. कारण सहजतेनं जाणारी नाहीये. किंवा एक धारणा आहे माझ्या मनामध्ये, पक्की धारणा आहे, ती पण सहजतेनं जाणारी नाही आहे. तर त्याच्यासाठी नाही. ज्ञानाची तलवार, त्याचा उपयोग करायचा. तलवार काय करते? वार करते. मग ते वार करायचा, तरच तुमच्यातून जाईल, अन्यथा जाणार नाही.